हॅलो, गुड मॉर्निंग. इकडे चालली होती माझी आज गणपतीची डेकोरेशनची तयारी. असं मध्येच काय झालं तुम्हाला सांगतेच. काहीतरी करायला जाते आणि काहीतरी वेगळंच होते. तर मी लायटिंग लावायला घेतली आणि ती लायटिंगच वेळेवर सुरू होत नव्हती. म्हटलं त्याचं वायरच तुटलं होतं वेळेवर. तर काहीतरी असं वेगळं होणंच जाते वेळेवर. सगळं तयारी झाल्यावर एंड टाईमवर लायटिंग खराब झाली. अशा प्रकारे मी छान डेकोरेशन वगैरे करून घेतलं होतं आणि छान असं बघा तुम्ही किती छान दिसतं आहे ना. तर सिम्पलच करते मी. आणि इकडे ताट वगैरे काढून ठेवलं होतं कारण अद्वीचे पप्पा यायच्या आत माझं ताट वगैरे आवरून घ्यायचं होतं. अशी वस्त्रमाळ करून घेतल्या होत्या छानपैकी. आणि पुढे सांगतेच मी काय काय त्यामध्ये टाकलं आहे. छान आरती वगैरे त्या साडी वगैरे करून घालून घेतली होती कारण आरतीला म्हटलं की पूजेची तयारी वगैरे साडी घालूनच छान वाटते. अशा प्रकारे अद्वीचे पप्पा आल्यावर मी छान गणपतीचं वस्त्र वगैरे ते माळ वगैरे टाकून सगळं छान हे करायला लावलं होतं. आणि अशा प्रकारे छान आम्ही दोघांनी मिळून गणपतीचं कुंकू वगैरे लावून हे सर्व लावून तयारी केली होती. अशा प्रकारे छान तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय ना. साडी घातली की वेगळंच लुक येते. अशा प्रकारे छान अष्टगंध वगैरे लावलं आणि असं गणपतीचं डेकोरेशन वगैरे तयार केलं होतं. आणि असं आमचा गणपतीचा लुक दिसतोय. आणि अशी गणपतीची आरती वगैरे करून घेतली आणि छानपैकी असं फायनल लुक असं दिसत होतं आमच्या गणपतीचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतं आहे गणपती. चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.